नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बऱ्याच दिवसांपासून आपण सर्वच जण या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो. तर नवीन वर्षाची शेतकऱ्यांसाठी खुशखबर. रेशनऐवजी पैसे येणार खात्यात. तर काय आहे शेतकरी मित्रांनो ही नवीन योजना आणि या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे का? जर झाली असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी होणार आहे आणि नक्की ही योजना कोणती असणार आहे? घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, आता गेल्या काही दिवसांपासून आपण एका गोष्टीची सातत्याने वाट पाहत होतो, ती म्हणजे शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणारे रोख अनुदान, म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात रेशनऐवजी मिळणार पैसे. आता अनेक तांत्रिक अडचणींमुळे या गोष्टीस विलंब झालेला असला तरी आता मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. पण मित्रांनो, ही बातमी ऐकल्यावर अनेकांच्या मनात संभ्रम आहे की माझ्या खात्यात तर पैसे आलेच नाहीत, किंवा हे पैसे नक्की कोणाला मिळत आहे. चला तर मग घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून. तर शेतकरी मित्रांनो, सरकारच्या निर्णयानुसार मराठवाडा आणि विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील नागपूर विभाग असेल, ज्यामध्ये औरंगाबाद विभाग असेल, अमरावती विभाग असेल, या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी रोख रक्कम ही दिली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 170 रुपये दर महिन्याला दिले जातात. म्हणजेच जर तुमच्या घरात 5 माणसं असतील तर 850 रुपये दरमहा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आता मित्रांनो, हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का? तर होय. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे रखडलेले अनुदान आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपली ई-KYC प्रक्रिया ही पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात 1 जानेवारीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर त्यासाठी कोणकोणती महत्त्वपूर्ण अशी कारणे असू शकतात तेही जाणून घ्या. जर तुमचे शेजारी किंवा मग गावातील इतरांचे पैसे आले असतील परंतु तुमचे पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका. यामध्ये काही अडचणी असू शकतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशन कार्डवर जी कुटुंब प्रमुख महिला आहे, हे पैसे फक्त आणि फक्त त्यांच्याच बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे घरातील पुरुषाचे किंवा इतर सदस्याचे खाते तपासू नका. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर हे पैसे DBTद्वारे येत असल्याने कुटुंब प्रमुख महिलेच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक असणं बंधनकारक असणार आहे. अनेकदा महिलांचे बँक खाते हे जास्त वापरले जात नाही, त्यामुळे ते बंद पडलेले असू शकतात. त्यामुळे बँकेत जाऊन ते चालू असल्याची खात्री करा. जर तुमची रेशनची ई-KYC प्रक्रिया पूर्ण नसेल तरीसुद्धा पैसे जमा होणार नाहीत. तुम्ही मेरा रेशन ॲप किंवा मग जवळच्या रेशन दुकानात जाऊन हे काम तातडीने पूर्ण करून घेऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आता यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, कारण अनेक शेतकरी बांधवांना याबद्दल अद्यापही माहिती नाही आहे, तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा अर्ज लवकरच भरून द्यायचा आहे. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतरच तुम्हाला या लाभाचा हक्क मिळेल. आणि जर अर्ज केला असूनही पैसे आले नसतील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे त्या माहितीनुसार महिलेचे बँक खाते आणि आधार लिंकिंग एकदा पुन्हा तपासून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या ज्या शेतकरी बांधवांना याबद्दल अद्यापही माहिती नाही त्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचेल. आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.